धुळ्यात 21 फुटी शिवरायांच्या पुतळ्याचे मंत्रोच्चार करत आमदारांच्या हस्ते शहरातल्या आग्रा रोड येथे मोठ्या जल्लोषात स्थापना करण्यात आली आहे। आमदार अनुप अग्रवाल यांच्या संकल्पनेतून साकार होत असलेला भव्य दिव्य पुतळा लवकरच धुळेकरांसाठी खुला होणार असल्याची माहिती आमदार अनुप अग्रवाल यांनी दिली आहे। यावेळी त्यांनी सर्वोच्च न्यायालयाचे आभार मानत सत्य परेशान हो सकता है पराजित नाही असं म्हणत विरोधकांना टोला मारला आहे। शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना होत झाल्याने शिवप्रेमींसह धुळेकरांमध्ये आनंदाचं वातावरण दिसून आलं। गेल्या अनेक महिन्यांपासून शिवरायांच्या स्मारकाच्या कामाला सुरुवात करण्यात आली होती, मात्र विरोधकांनी न्यायालयात जाऊन स्मारकाच्या खाली ऑफिस बांधत असल्याचा आरोप करत कामावर स्टे आणला होता। त्यामुळे अनेक महिन्यांपासून स्मारकाचं काम बंद पडलं होतं। मात्र आमदार अनुप अग्रवाल यांनी या स्टे विरोधात सर्वोच्च जाऊन स्टे उठवल्याचा दावा करत आज भाजपा पदाधिकाऱ्यांसह असंख्य शिवप्रेमींच्या उपस्थितीमध्ये 21 फुटी शिवरायांच्या पुतळ्याची स्थापना करण्यात आली। यावेळी शिवप्रेमी नागरिकांमध्ये जल्लोषाचं वातावरण निर्माण झालं होतं। यावेळी आमदार अनुप अग्रवाल, अल्पा अग्रवाल, महापौर मायादेवी परदेशी, उपमहापौर जत्सना पाटील, महानगराध्यक्ष गजेंद्र अंपळकर, महादेव परदेशी, डॉक्टर माधुरी बोरसे यांच्यासह भाजपचे नगरसेवक नगरसेविकांसह पदाधिकारी मोठ्या संख्येने उपस्थित होते। आज आपल्यासह शिवप्रेमी नागरिकांमध्ये आनंदाचं वातावरण, पहिली प्रतिक्रिया काय? मी आदरणीय मेहरबान सर्वोच्च न्यायालयाचा मनापासून आभार व्यक्त करतो। सत्य परेशान होता है पर पराजित नाही, हे परत आमच्या सर्वोच्च न्यायालयाने आज या ठिकाणी दाखवून दिलं आहे। आणि धुळेकर नागरिकांची जी प्रतीक्षा होती ती आज प्रतीक्षा संपलेली आहे। आणि सुंदर असं ज्यांच्या राज्यात आपण सर्वजण राहतो अशी आपले छत्रपती यांचं स्मारक आज या ठिकाणी विराजमान झालं। याचं उद्घाटन साधारणतः कधी होणार आहे? काम कधी? आता रात्र दिवस काम करू, जेवढ्या लवकर होईल तेवढ्या लवकर काम करू, कारण की ऑलरेडी कामाला फार उशीर झालेला आहे। DSR वाढत चाललेला आहे। त्या ठेकेदाराला जे काम करायचं आहे त्याच्यासाठी एक्स्ट्रा पैसे मोजावे लागतील। याला जबाबदार कोण हे सुद्धा धुळेकर जनता त्या ठिकाणी विचारणार आहे। Subscribe now and press the bell icon. Never miss an update.